आता इतर अपडेट्सकडे वळूयात। उद्यापासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय अधिवेशन असणार आहे। अधिवेशनाला छगन भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अधिवेशनाला जाणार नसल्याची शक्यता आहे। मंत्री धनंजय मुंडे हे शिर्डी इथल्या अधिवेशनाला उपस्थित राहतील असंही सूत्रांकडून कळलंय। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला छगन भुजबळ अनुपस्थित राहणार असं कळतंय। त्यांची प्रकृती ठीक नाहीये असं कळतंय, पण त्याचबरोबर त्यांची नाराजी हा सुद्धा याच्या मागे महत्त्वाचा मुद्दा आहे का? पूर्वी 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते। त्या कार्यक्रमाला देखील छगन भुजबळ येणार अशी माहिती होती, मात्र प्रकृती त्यांची बिघडल्यामुळे ते आले नव्हते आणि अजूनही त्यांच्या प्रकृतीत म्हणावी अशी सुधारणा नाहीये आणि त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उद्यापासून अधिवेशन होते त्या अधिवेशनाला येणार नाहीत। खरं तर सुनील तटकरे यांना काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती की छगन भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि त्यांचं एक सत्र देखील आम्ही ठेवलेलं आहे, मात्र त्यांची सध्या तब्येतीची परिस्थिती पाहता ते येणार नाहीयेत अशा पद्धतीची माहिती आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड आरोप होत आहेत। कदाचित मराठा क्रांती मोर्चाचा एक मोर्चा देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार होता, त्यामुळे अचानक राष्ट्रवादीनं आपलं शिबिराचं स्थळ देखील बदललं होतं। त्या सर्व घडामोडी होत असताना देखील धनंजय मुंडे मतदारसंघामध्ये होते, जनता दरबार देखील ते घेत आहेत आणि उद्या जे अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनाला देखील ते येणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। पूर्वी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।